नमस्कार. तर चला आज एका नवीन व्हिडिओमध्ये आज बघूया पाताळेश्वर मंदिर पुणे, जे की पाताळेश्वर लेणी या नावाने देखील प्रसिद्ध आहे. पाताळेश्वर लेणी, ज्याला पांचालेश्वर मंदिर किंवा भांबुर्डे पांडव गुंफा मंदिर असे संबोधले जाते, हे 8व्या शतकातील एक रॉक कट हिंदू मंदिर आहे, जे पुणे, महाराष्ट्र, भारत येथे स्थित राष्ट्रकूट काळातील आहे. शिवाला समर्पित हे उल्लेखनीय गोलाकार नंदी मंडप आणि एक मोठा खांब असलेला मंडप असे एक अखंड उत्खनन होऊन सापडलेले मंदिर आहे. हे 3 रॉककट गुहेचे मंदिर आहे. बहुधा मूळ ब्रह्मा, शिव, विष्णू यांना समर्पित असे हे मंदिर आहे. परंतु सध्या पार्वती, मूळ शिव, गणेशाला समर्पित या मंदिराची व्याख्यायिका साजरी केली जाते. आता या जागेच्या आजूबाजूला बाग आहे. संकुलातील इतरत्र नवीन मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहे. तोडफोडीमुळे लेण्यांच्या आतील भागाचे नुकसान झालेले आहे. बाहेर स्मारक शतकानुशतके नैसर्गिक घटकांचे परिणाम दर्शवणारे असे झालेले आहे. तर हे जे पाताळेश्वर मंदिर आहे, हे पाताळेश्वर मंदिर हे भारताचे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे व्यवस्थापित केले जाते. पाताळेश्वर लेणी पुण्याच्या उत्तरेला मुळा आणि मुठ्या नद्याच्या संगमाच्या पश्चिमेला एका खडकाळ टेकडीवर आहेत. मंदिराच्या वास्तुशास्त्रावरील ऐतिहासिक संस्कृत ग्रंथामध्ये मंदिरासाठी शिफारस केलेली ठिकाणे आढळतात. 19व्या शतकात केलेल्या या जागेच्या सर्वेक्षणात पंचालेश्वर लेणी, पुण्याच्या भांबुर्डे लेणी, पांडू लेणी किंवा पंचालेश्वर मंदिर असा उल्लेख आढळून येतो. ते पुण्याच्या उत्तरेस एका गावात वसलेले असल्याचा उल्लेख काही ठिकाणी करण्यात आलेला आहे. तथापि जसे जसे पुणे शहर वाढले आहे तसे तसे ही जागा आता शिवाजीनगर पुणेचा एक भाग आहे. नागरी रचनांनी वडलेली पाताळेश्वरची लेणी जी आहे ती मुंबईपासून सुमारे 150 किलोमीटर या अंतरावरती आहे. या ठिकाणच्या आर्किटेक्चर याचा जर आपल्याला भागाचा येथे आपल्याला अभ्यास करायचा असेल तर पाताळेश्वर लेणी ही एक खडकाळ टेकडीचे अखंड उत्खनन आहे, जे हळुवारपणे फुगतात आणि इथला भूभाग तयार करते. त्याचे प्रवेशद्वार संकुलाच्या पूर्वेकडून सुमारे 20 फूट लांब मार्गावर आहे. हा मुळात खोदलेला बोगदा होता, पण तो कोसळला. ते काही काळासाठी दगडी बांधकामाने पुनर्संचयन केले गेले. हा मार्ग खुल्या कोर्टात जातो. तो जवळजवळ एक चौरस आहे. या खुल्या मंडपाचा मजला बेसॉल्टिक खडकात कापला होता, जो विशाल डेक्कन ट्रॅप्सचा भाग होता. यात गोलाकार आकाराचा नंदी मंडप आहे, जो आपण व्हिडिओमध्ये बघू शकत आहात. सर्व मूळ खडकापासून कापलेले आहे, जे नंदी मंदिर आणि नंदी प्रकट यामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत. या मंडपाला नंदी मंडपाच्या छताला आधार देण्यासाठी 16 खांब आहेत. आता त्याची बरीच पडझड झालेली आहे, पण परिघाला 12 आणि आतून 4 खांब असे टोटल 16 खांब आपल्याला इथे बघायला मिळतात. पूर्वेकडील 4 खांब आणि त्यांना दिलेले छत आता हरवले आहे. त्याच्यामुळं ही जी कलाकृती आहे ती थोडी मोडकळीला देखील आलेली आहे. त्याच्यामुळे याच्या जवळ जाण्यासुद्धा आता परवानगी राहिलेली नाही. या कलाकार नंदी मंडपाभोवती फरशी कापून सुमारे 2 फूट खोल कुंडलाकार टाके तयार करतात, ज्यामध्ये नंदी धुण्यासाठी किंवा विधीपूर्वक धुण्यासाठी वापरण्यात येणारे कोणतेही द्रव असू शकते. नंदी एका पायावर बसलेला आहे, तो देखील नैसर्गिक खडकात अखंडपणे कोरलेला आहे. पाताळेश्वर जागेचा आच्छादित भाग हा एक मोठा जवळपास चौकोनी मंडप आहे, जो आपल्याला इथून थोड्या वेळाने बघायचा आहे पुढे, जो नंदी मंडपापासून असलेल्या खुला दरबारापेक्षा आकाराने थोडा लहान आहे. दर्शनी भागात 8 खांब आणि 2 खांब आहेत. या खांबाच्या 5 पंक्ती आहेत, ज्यामध्ये 8 फुटांची पायवट आहे, तर गुहेच्या भिंतींवर खांब आहेत. सर्व एकाच खडकापासून उत्खनन केलेले आहे. गर्भगृहे पूर्वी उघडी आहेत आणि 3 गर्भगृहांभोवती एक प्रदक्षिणा पाठ कोरलेला आहे, ज्याला आपण परिभ्रमण मार्ग असे म्हणतो. या संकुलनाच्या अभयारण्य क्षेत्राचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ते खालच्या स्तरावर आहे. जमिनीत खोलवर कापलेले आहे. हे अंडरवर्ल्ड प्रतीकवाद आहे, ज्यामुळे या साईटला त्याचे नाव दिले जाते. पाताळेश्वर म्हणजेच जमिनीच्या खोलवर असलेल्या भागातील अनेक मंदिरांना देखील पाताळेश्वर असे म्हटले जाते. पायऱ्यांचा एक संच, ज्यामध्ये 2 पलंग दगडी वाघ कोरलेले आहेत, आच्छादित मंडपात प्रवेश देतात. 3ऱ्या रांगेत आणि 4थ्या खांबामध्ये एक गर्भगृहांच्या समोर आणखी एक लहान नंदी जागेवर कोरलेला आहे. अशा प्रकारे हे मूळपासून हिंदू शैव धर्माचे स्थळ असल्याची पुष्टी करते. 3 गुहा एकूण
39 फूट लांब आणि 27.5 फूट खोल आहेत. मध्यवर्ती मंदिरात खडकापासून कापलेले महादेव पांचालेश्वर लिंग मूळ आहे, तर त्याच्या बाजूला असलेल्या कोठडीत पुतळ्यांसाठी जागा आहे. मूळ मूर्ती हरवल्या आहेत आणि एका बाजूला ब्रह्मा आणि दुसरीकडे विष्णू असण्याची शक्यता यामध्ये वर्तवली जाते. 19व्या शतकाच्या मध्यपूर्वी कधीतरी पार्वती मूर्ती आणि गणेश मूर्ती जोडून त्यावर पुन्हा दावा करण्यात आला. गुहांमध्ये अवशेष आणि आरामाच्या खुणा आहेत. त्यापैकी बहुतेक आता हरवले आहेत. जे ओळखले जाऊ शकते त्यापैकी सप्तमातृका, शक्तिवाद, गजलक्ष्मी, त्रिपुरांतक, अनंत साईन आणि लिंगोद्भव यांचा समावेश होतो. कॉम्प्लेक्स दुर्गेसाठी एक लहान मंदिर देखील आतमध्ये आहे. समकालीन जोड आपल्याला जर बघायची असेल तर 19व्या शतकातील सर्वेक्षण अहवालामध्ये खराब झालेल्या ड्रेनेज सिस्टीमचा उल्लेख आहे, ज्यामुळे वर्षातील अनेक महिने पावसाचे पाणी गुहामध्ये पूर येत होते. ASIने हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. गुहेचा परिसर हा 19व्या शतकातील सामुदायिक बागेचा एक भाग आहे, जसे की पूर्वीच्या वसाहती काळातील सर्वेक्षण अहवालात नोंदवले गेले आहे. ही बाग आता अधिक विस्तृत झाली आहे. त्यात काही जतन केलेले वास्तू अवशेष आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या विभागाचे पुणे कार्यालय शेजारील मालमत्तेत ही साईट अवेलेबल आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अंबेजोगाई येथे आढळणारी शिवलेणी देखील पाताळेश्वर लेण्यांसारखेच आहे. ते थोडे लहान असले तरी त्याचा चौकोनी नंदी मंडप देखील सेम आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघायचं असेल तर पाताळेश्वर लेणी मंदिरात अंतर्गत HDR पॅनोरामा प्रतिमा आपल्याला बघायला मिळते. नंदी वळूचा खास क्लोजअप आपल्याला इथे बघायला मिळतो. त्याचप्रमाणे आपण जे बघत आहोत आत्ता ही आहे प्रदक्षिणा मार्ग, जी सगळ्या साईडने कोरलेली आहे आणि आपण बघू शकता ही पूर्ण एक शिला आहे. एकाच दगडापासून कोरून बनवण्यात आलेली आहे ही पूर्ण प्रतिकृती. त्यामुळे ही प्रतिकृती किंवा ही जी पाताळेश्वरची जी मेन मंदिराची किंवा गुहेची ठेवण आहे ही जास्त त्यामुळे लोभनीय वाटते. आतील बाजूला आपल्याला एक प्रकारचा थंडावा बघायला मिळतो, कारण की एकाच खडकापासून याची निर्मिती केलेली आहे. पाताळेश्वर मंदिराच्या आतील दगडी खांब जे आहेत हे आपण बघू शकता. या खांबांची पण जी रचना आहे ती एकदम विशिष्ट पद्धतीने केलेली आहे. हा छोटासा नंदी आपण येथे बघू शकतो. या नंदीच्या पुढेच आपल्याला पाताळेश्वरचं मंदिर बघायला मिळते. पाताळेश्वरच्या मंदिराच्या आतलं शिवलिंग आपण येथे बघू शकता. याची आज देखील पूजा केली जाते आणि हे मंदिर आज देखील उपयोगात आणलं जातं. याच्या बाजूलाच एक छोटंसं मंदिर देखील आपण इथे बघू शकता. जसं आपण बघितला बाहेरचा गोलाकार नंदी मंडप जो आहे तो वेगळा असून हे त्याच्या समोरचं पाताळेश्वर मंदिर हे वेगळं आहे. तर ह्या दोन सेपरेट एंट्रीज आहेत. पण जर तुम्ही बाहेरून जर या पूर्ण याला बघाल तर एक पद्धतीने हे एक प्रकारची याला गुहा म्हणता येईल. आपण हा बघू शकता नंदीच्या समोरचा जो सभा मंडप आहे तो बाहेरच्या बाजूला आहे आणि त्याच्या मागे जिथून आपण एंट्री करतो तिथून ते पूर्ण हे मंदिर हा एकच दगड आहे. इथे काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती आपल्याला खाली बघायला मिळत आहेत. त्या प्रकारचे त्या काळातील हे काही गेम्स असावेत असा काही ठिकाणी संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. कारण की एक ठिकाणी आपल्याकडे जो लुडो म्हणून जो गेम प्रसिद्ध आहे तो गेम देखील आपल्याला इथे कोरलेला दिसतो आहे, ज्याला सारीपाट वगैरे म्हणलं जायचं त्या काळामध्ये. हा बघू शकता तुम्ही सारीपाटाचा पण येथे आपल्याला कोरीव काम केलेलं येथे बघण्यास मिळत आहे. त्याच्यावरून कळतं की त्या काळामधले लोक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यासाठी ही जागा वापरत असावे आणि मंदिराच्या ठिकाणामध्ये एक प्रकारे लोभनीय वेळ घालवण्यासाठी पण या जागेचा उपयोग केला जात असेल. इथे छोटंसं एक मंदिर, इथे तीन मूर्तीचं पण एक छोटंसं मंदिर आहे जिथे आपण प्रदक्षिणा करतो. तिथे प्रदक्षिणेचा जो रस्ता आहे तो आपण बघू शकता. हा अतिशय मोठा आहे. ऑलमोस्ट 10 फीट एवढा विड्थ असलेला हा रस्ता असणार आहे. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी येथे आलो आहे ना. ते आपण तुम्ही बघत असाल तर आपण पूर्णपणे एका मंदिराच्या किंवा एका दगडाच्या मध्यभागी आहोत. तर या पद्धतीने याची पूर्ण जी आहे ती बांधणी केलेली आहे. मंदिराच्या आतील शिवलिंग आपण बघितलेलं आहे. पाताळेश्वर मंदिराच्या आतील दगडी खांब असलेला रस्ता मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला सगळीकडे दगडांची ठेवण ही सगळीकडे सेम प्रकारची बघायला मिळते.
जे खांब आहेत दगडी खांब ते देखील अतिशय मोठे आणि भव्य आहेत. काही ठिकाणी त्याच्यामध्ये थोडीशी पडझड किंवा तूट झालेली आपल्याला दिसू शकते, जसे आपण इथे बघत आहात. पण मोस्ट ऑफ द 99% जे खांब आहेत ते आजसुद्धा इंटॅक्ट अवस्थेमध्ये आहेत आणि कुठेही त्याला स्ट्रक्चरल डॅमेज झालेलं नाही आहे. आपण बघू शकता हा जो खांब आहे, मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक खांब आपण बघू शकता, हा एकदम परफेक्टली इंटॅक्ट आहे. आणि जेव्हा आपण पुढे जाऊन बघूया तर इथे काही मूर्ती ज्या आहेत त्या पूर्णत्वाला गेलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे कदाचित एकदा मी तुम्हाला दाखवतो. इथे हा छोटा नंदी जो आहे हा मंदिराच्या मधला नंदी आहे आणि हा एकदम प्रॉपर छोट्या साईजचा नंदी आहे, जो या नंदीच्याच पुढे आपल्याला इथे पाताळेश्वराची मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते आहे. तर याची आज देखील पूजा केली जाते आणि हे मंदिर आज देखील येथे पूजेसाठी अवेलेबल आहे. इथे आपण पाया पडू शकता आणि मंदिराचा जो गाभारा आहे तो एन्जॉय करू शकता. इथे जास्त वेळ बसण्याची परवानगी नाही आहे आणि सिक्युरिटी गार्ड आपल्याला कंटिन्युअसली बाहेर जाण्यासाठी विनंती करत असतो. ही बाहेरची जी मूर्ती आहे ती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही मूर्ती बऱ्यापैकी मोठी आहे आणि मागील 2 पायांवरती बसलेला हा नंदी आहे. म्हणजे असं स्पेशल पद्धतीने हा नंदी आहे. तुम्ही इथे बघू शकता बाहेरच्या सभामंडपाची जी पडझड झालेली आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्याला थोडा सपोर्ट देण्याचा इथे प्रयत्न केला गेला आहे, पण तुम्ही इथे बाजूची जी भिंत आहे त्याच्यावरून बघू शकता किती उंची आहे ते. इथे पुन्हा हे काही मी चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जे आम्हाला तिथे बघायला मिळाले. तो काही प्रकारे आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पण येथे काही अशी चित्र आपल्याला अवेलेबल केलेली दिसतात. तसेच वेगवेगळे गेम्स जसे मी म्हणलो तसं खेळताना तर आपल्याला इथे दिसतात. तसेच ही जी एक मूर्ती आहे ही इनकम्प्लीट फॉर्ममधली विष्णूची मूर्ती पण आपल्याला इथे बघायला मिळते एक साईडला. तर काही ठिकाणी हे मंदिर जे आहे ते अजून पण कंप्लीट झालेलं नव्हतं, पण ते आजही त्याच स्वरूपामध्ये सोडण्यात आलेलं आहे. खांबांची जी विस्तृत रचना आहे तुम्ही बघू शकता, एकदम आर्किटेक्चरली करेक्ट असणारी ही प्रतिकृती बनवण्यात आली आहे, जरी पण एका दगडापासून ही बनलेली आहे तरी पण. ते या पद्धतीने हे जे मंदिर आहे एक अतिशय उत्कृष्ट कलेचा नमुना आपल्याला बघायला मिळते. पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणावरती शिवाजीनगरमध्ये हे स्थान आपल्याला अवेलेबल आहे. जर तुम्हाला मंदिरं आणि ऐतिहासिक वस्तूंबद्दल प्रेम असेल किंवा आवड असेल तर तुम्ही नक्की बघू शकता. आणि जसं की मी म्हणलं, हा पूर्ण ही जी कलाकृती आहे ही पूर्ण फक्त एका दगडातून निर्माण झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता इतकी जुनी कलाकृती असताना देखील कुठेही 1 मिलीमीटरचा आपल्याला याच्यामध्ये डिसऑर्गनायझेशन बघायला नाही मिळत. आपण बघू शकता किती खांबांची रचना ही किती ॲक्युरेटली एकासमोर एक केली गेलेली आहे आणि एकदम प्रॉपरली एक्झिस्टिंग कंडिशनमध्ये आहे. आणि ज्या पद्धतीने मी म्हटलं ही मंदिरातली मूर्ती आपण पाताळेश्वराची इथे पुन्हा एकदा बघत आहोत. तर या पद्धतीने हे जे मंदिर आहे ते एक अतिशय छान एक्सपिरियन्स होता. आम्हाला हे मंदिर खूप आवडलं. इथे आम्ही बराच काळ घालवला. तर आपणही जर पुण्यामध्ये गेला असाल तर मेन सेंट्रलाइज पुण्यात लोकेटेड हे मंदिर बघण्याचा आपण जरूर प्रयत्न करावा, एवढीच विनंती. आणि जसं मी म्हटलं की या मंदिरामध्ये बरेच लोक जे आहेत ते थोड्या वेळासाठी मेडिटेशन करतात. कधीकधी शिवचरित्र किंवा ओम नमः शिवायचा जाप करत देखील इथे बसलेले आम्ही बघितलं आहे. तर त्या पद्धतीने देखील आपण मनशांतीसाठी किंवा थोड्या वेळासाठी पाताळेश्वरच्या या मंदिरामध्ये येऊन या जागेचा सुखद अनुभव नक्की घ्यावा, एवढीच एक विनंती. पुढे आपण बघूया आता अजून काय काय याच्यामध्ये काही प्रतिकृती मी छोट्या छोट्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्या पण मी तुम्हाला आता इथे दाखवू इच्छितो. आता इथे तुम्ही बघू शकता आम्ही हे बाहेरच्या साईडचे जे खांब आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ऑलमोस्ट 10 ते 12 फीट उंची असणार आहे याची. आणि जे खांबांचं जे एक प्रकारचं आर्किटेक्चर आहे ते एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचं बनवण्यात आलेलं आहे. आणि खांब जे आहेत ते सगळे ऑलमोस्ट 90% खांब आज पण इंटॅक्ट अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. काही फोटोज मी याचे काढून घेतलेले आहेत, ज्या फोटोजमध्ये त्याची सिमेट्री अतिशय विलोभनीय दिसते. ते फोटो पण मी शेवटी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. एक फोटो मी नक्की याच्यामध्ये पुन्हा एंडला जो आहे तो नक्की मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. जसं आपण बघितलं या ठिकाणी हा जो पूर्ण पॅसेज तयार केलेला आहे हा कम्प्लिटली एरिएटेड आहे आणि आपल्याला कुठेही क्लॉस्ट्रोफोबिक फील होणार नाही.
पर्टिक्युलरली मी स्वतः क्लॉस्ट्रोफोबिक आहे. मला अशा ठिकाणी जायला आवडत नाही जिथे की बंदिस्त जागा असतील. पण मला एक क्षणासाठी सुद्धा इथं असं काही वाटलं नाही की ही जागा जी आहे ती अशी क्लॉस्ट्रोफोबिक वगैरे आहे. त्यामुळे आपण ह्या जागेला नक्की भेट द्यावी. बाहेरून मी तुम्हाला दाखवू इच्छितो कसा हा एकच डोंगर, एकच दगड कोरून ही पूर्ण मूर्ती तयार करण्यात आलेली आहे, जे आपण बघत आहोत समोर. आणि याच्या मागेच आपल्याला पाताळेश्वराचे मंदिर बघायला मिळते. इथे आम्हाला हा एक छोटा नंदी दिसला तुटलेल्या अवस्थेमध्ये. तसेच हे काही विष्णूची मूर्ती जी मी इथे आहे ती पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे काही छोट्या छोट्या कलाकृती ज्या आम्हाला बघायला मिळाल्या ह्या पण मी इथे पुन्हा एकदा रिकॉल करण्यासाठी तुम्हाला दाखवत आहे. ह्या एक प्रकारे कलेचा नमुना किंवा काही विशिष्ट गेम्स असू शकतात असं एक प्रायमरी भाकीत आम्ही लावण्याचा प्रयत्न केला, जस्ट बिकॉज या एका सारीपाठाच्या गेममुळे. तसेच आपण बघू शकता ही जी मूर्ती आहे ही विष्णूची मूर्ती आहे, जी इनकम्प्लीट इथे आपल्याला बघायला मिळालेली आहे. तर या पद्धतीने हे जे मंदिर आहे ते आम्ही पूर्ण अनुभव घेतला याचा छान. तर तुम्ही पण जरूर भेट द्या या मंदिराला. आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तर तेव्हा एक 2 ते 3 तासामध्ये आपल्याला या मंदिराचा पूर्ण अनुभव नक्की घेता येईल. सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस व्हिडिओ अँड दिस कंटेंट, प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. थँक्यू.